जरांगे पाटिल से कोई बातचीत हुई है सर? जरांगे पाटील नगर जिल्ह्यामध्ये दाखल होत आहेत. काय सरकारकडून काही त्यांच्याशी चर्चेसंदर्भात काही पावलं उचलण्यात आली का? दानवे साहेबांसोबत सुद्धा आपली चर्चा या ठिकाणी झाली. काय चर्चा नाही, जरांगे पाटलांच्या बरोबर चर्चा करण्याचा प्रश्न नाही, कारण शेवटी आम्ही पहिल्यापासून जी भूमिका घेतलेली होती की सरकार या सगळ्या मागण्यांबद्दल सकारात्मक आहे. आता त्यांचं भूमिका जी आहे ते आंदोलन करण्याबद्दल किंवा मुंबईला जाण्यामध्ये तर त्यांचा अधिकार आहेच येतो, परंतु अशी कुठे चर्चा करण्याबद्दल काही प्रस्तावना त्यांच्याकडून आलेला आहे किंवा कोणत्या मुद्द्यावर चर्चा करावी या संदर्भात आमचे काही अजून काही संपर्क झालेला नाही आहे. दानवे साहेबांची आणि तुमची या आंदोलनासंदर्भात काही चर्चा झाली आहे? नाही, आता दानवे साहेब आले होते, काही त्यांचं व्यक्तिगत काम होतं त्याच्यासाठी. ते शेवटी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, परंतु या संदर्भात काही आमची काही त्याची चर्चा झाली नाही. आणि खरं तो मुद्दा आज आमच्या भेटीचा तो नव्हता सुद्धा. जरांगे पाटील आज रात्री उशिरापर्यंत नगरमध्ये पोहोचतील. नगर जिल्ह्यात त्यांना थांबवण्याचा काही प्रयत्न केला जाईल, काही त्यांच्याशी चर्चा केली जाईल? नाही, काय साहेब की मी म्हटल्याप्रमाणे की शेवटी जरांगे पाटलांचं त्यांनी जर तशी इच्छा व्यक्त केली भेटण्याबद्दल, त्यांनी जर काही जर भूमिका मांडली तर आम्ही भेटूच ना त्यांना. शेवटी त्यांचं आंदोलन जे चाललेलं आहे मी म्हटल्याप्रमाणे तो अधिकार आहे, समाजाकरता ते भांडत आहेत. निश्चितपणे सरकार त्यांच्या मागण्यासाठी पहिल्यापासून सकारात्मक आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबसुद्धा या विषयामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं की आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, त्यांची भूमिका आम्ही समजून घेऊ. हे स्वतः त्यांनी एक अतिशय ओपन माइंडनी भूमिका मांडलेली आहे माननीय फडणवीस साहेबांनी. मराठा आरक्षण संदर्भात समितीचं काय? असं आहे की समितीपुढे ज्या मागण्या आहेत किंवा विशेष करून त्यांची एकच मागणी मी सकाळपासून सांगतो आहे की हैदराबाद गॅजेटचं लागू करा. आता हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठीच ती न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती नेमलेली आहे आणि त्या समितीवर त्यांचा विश्वास आहे जरांगे पाटलांचा. आता न्यायमूर्ती शिंदे साहेबांना जो कालावधी लागतो आहे याचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी तो त्यांना दिला पाहिजे, एवढीच विनंती आमची त्यांना आहे. अरे साहेब बोलले जरांगे पाटलांना तुम्ही जालन्याचे आहात. जरांगे पाटलांना काय साहेब बोलल्याच्या नंतर अध्यक्ष बोललेत ना समितीचे. तुम्ही माझे मुख्यमंत्री राहिलेला आहात. आंदोलनाशी पण तुम्ही जवळ एक साधली होती, मध्यस्थी केल्या का काही? नाही, असं आहे, लोकशाही पद्धतीनं आंदोलन करणं, उपोषण करणं हा सगळ्यांना अधिकार मिळालेला आहे घटनेला, आणि त्या पद्धतीनं ते आंदोलन करतात. आमचं एवढंच म्हणणं आहे की आंदोलन करत असताना इतरांना त्रास होऊ नये, संयमानं, शांततेनं, आणि कोर्टाचा जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे त्यांनी जर आंदोलन केलं तर आमचं काही म्हणणं नाही. परंतु आरक्षणाच्या संदर्भात आमची पहिल्यापासून स्पष्ट भूमिका आहे. आमचा वैयक्तिक तर पाठिंबा आहे की आरक्षण मिळालं पाहिजे, आमच्या सरकारचाही पाठिंबा आहे की आरक्षण दिलं गेलं पाहिजे, आणि आमच्या सरकारनं देवेंद्रजी फडणवीसच्या नेतृत्वात आरक्षण दिलंही होतं. हे आरक्षण त्या काळात आमच्या सरकारनं हायकोर्टात टिकवलं पण होतं. मध्यंतरीच्या काळात सत्तांतर झालं, आणि सत्तांतर झाल्यानंतर जो काही राजकीय पक्ष सत्तेवर आले त्यांना ते सुप्रीम कोर्टात टिकवताना आलं, आणि त्याच्यामुळं ते आरक्षण आपलं नाही राहिलं, मिळालं नाही आपल्याला. आता नव्यानं आरक्षणाची मागणी सुरू झाली. समाजाला वाटतं मिळावं, सरकारला वाटतं मिळावं, पण कोर्टाच्या आदेशाने ते रद्द झालेलं आहे. आता सरकार काही मुद्द्याचा अभ्यास करते. आता विखे पाटील साहेबांनी सांगितलं की हैदराबादचं गॅजेट आहे, त्या गॅजेटच्या संदर्भात शिंदे समितीची नियुक्ती झालेली आहे, त्याचा अभ्यास चालू आहे, त्या समितीला मुदतवाढ दिली आहे. आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की ते शिंदे समितीच्या अहवालाचं समितीला मुदतवाढ द्यावं अशी समाजाचीच मागणी होती. ती मुदतवाढ दिली. अहवालाची वाट पाहिली पाहिजे, आणि अहवालात जर आलं द्या तर सरकार तो अहवाल स्वीकारेल, तो सरकारचा विषय. पण त्यांना पूर्णपणानं अधिकार आहे आंदोलन करण्याचा, उपोषण करण्याचा. आमचं काही मत नाही, पण शेवटी कोर्टाचे जे निर्णय असतात ते मान्य करा. मात्र सगळे सोयरे आणि सरसकट कुणबीमधून आरक्षण या मागणीकडे कसं बघता? या सगळ्या गोष्टी शिंदे समितीच्या अधिकारातल्या आहेत, आणि कोणी एक माणूस हे विषय ठरवू शकत नाही. समितीची शिफारस काय त्याच्यानुसार पुढची कारवाई होईल.